नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, सकाळी सकाळी आपण आलो तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये, म्हणजे तुळजापूरमध्ये. तर गर्दी खूप आहे तिथं, कारण की आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण मंदिरात दर्शनाला, शिवा उठलाय, त्याची झोप तर काय झाली नाही शिवाची. शिवाला घेऊन मंदिरात जाऊ आपण आता. मंदिर या साईडला माझ्या मते, पण किती दूर आहे आपल्याला काय माहित नाही, गोष्टीचा अनुभव नाही त्या गोष्टींचा. तर असं शोधलो मंदिराकडे, दाखवतो मंदिर कसं आहे आतमध्ये. माझ्या मंदिरामध्ये मोबाईल व्हिडिओ शूटिंगला अलाउड नसेल, पण प्रयत्न करूया आपण आतमध्ये शूटिंग करण्याचा. जर दिला शूटिंग करण्याचा परवानगी जर दिली तर नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ आपण रेकॉर्ड करूया. चला मग जाऊया मंदिराकडे. चला मग जाऊ दर्शनाला. सकाळचे 5:30 वाजले होते. आता गर्दी वाढत चालली, तर जाऊ पटापट आपण दर्शनाला. सकाळचे 5:15 वाजले, अजून मंदिरात जाताना ते रस्ता आहे, गर्दी अजिबात काही दिसत नाही. रोडला काही दिसत नाही, आत मंदिरात काही सांगू शकत नाही, पण जाऊया हळू मंदिराकडे. आज दुकानं काय उघडली नाही प्रसादाची, एक दोन दुकानं कुठे म्हणून उघडली. तर बघूया अजून किती वेळ लांब आहे आणि किती वेळ लागतो दर्शनासाठी. इकडे बाकी सर्व मंडळी, इकडे आमचा शिवा मंदिरात जायचं दर्शनाला. मंदिराचा प्रवेशद्वार, जाऊ आतमध्ये. गर्दी खूप आहे दर्शनासाठी सकाळी सकाळी. इकडे शिवा आणि इकडे हे मेन प्रवेशद्वार. त्याला आतमध्ये जाऊ दर्शनासाठी. इकडे हे सिद्धिविनायकचं मंदिर आहे. आतमध्ये मंदिरात अलाउड आहे की नाही बघू आतमध्ये जाऊ. चला आतमध्ये एंट्री करू आता. इथं मंदिरातून किती अंतर आहे काय माहीत नाही आतमध्ये, पण गर्दी खूप आहे दर्शनासाठी. खूप गर्दी सकाळी सकाळी मंदिरात जाऊ शकता तुम्ही. जाऊया आतमध्ये तरी. लाइटिंग आणि लोकांच्या गर्दीने मंदिर एकदम सुंदर असं दिसतंय बघा. सकाळी सकाळी गर्दी खूप वाढत चालली हळूहळू. इकडे देवीचं चरण पादुका आहे, त्यांचं दर्शन घेऊ आपण एकदा. बाप्पा करीत होता. जय जय बाप्पा, दर्शन दर्शन दर्शन. जय जय. दर्शन नांगेकडे जाण्याचा मार्ग या साईडला आहे, तर आतमध्ये जाऊ आपण. लाईट आणि उजेड एकदम भारी दिसतंय मंदिराचं दर्शनात. सकाळी सकाळी गर्दी कमी दर्शनासाठी. जाऊया पटकन पुढे. जेवढं लवकर दर्शन घेता येईल तेवढं दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करूया. हे देवीचं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नसतं, पण म्हणून आता आपण थोडं नॉर्मल व्हिडिओ काढलंच. कळस देवीचं मंदिराचं प्रांगण. गर्दी खूप आहे सकाळी सकाळी. जाऊया पुढे. सर्वांचं दर्शन घेऊन आता सर्व इथं बसले, फोटो काढत आहे. आमचा शिवा बघतो इकडं माझ्या, त्याला लाईटिंग माझं सर्व होतं. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. लाईटिंग आणि प्रकाशाने खूप असं एकदम जगमग दिसतोय परिसर पूर्णपणे. चला आता बाहेर निघू आणि आपल्याला इथून पुढं आता अक्कलकोट दर्शनासाठी जायचं आहे. जाऊया मग पुढे. मित्रांनो, हे मंदिर आहे इकडे वरती. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नसतं, त्यानंतर आपण नॉर्मल एक व्हिडिओ काढलाय. तर तुम्ही बघू शकता मंदिर, मूर्ती, देवीचं मंदिर, देवीची मूर्ती बघू शकता आतमध्ये कशी येते. तर आधी तर बाहेर प्रदक्षिणा घालू एकदा आणि मग बाहेर निघूया आपण. इकडं मल्हारी मार्तंडाचे मंदिर आहे, मूर्ती आहे. त्यानंतर इकडं नरसिंह मंदिर आहे, नरसिंह भगवंताचं मंदिर इकडे. इकडं पण देवीचं मंदिर, शिदा वगैरे जिथं वाहता ती जागा आहे. मंदिर असं सुंदर असं मंदिर आहे. रोषणाईने झगमगलेलं मंदिर आहे, लाईटिंग वगैरे व्यवस्थित. खूप भारी दिसतंय मंदिर पूर्णपणे. गर्दी खूप वाढली सकाळी सकाळी. त्याला दर्शन वगैरे सर्व झाले. आतमध्ये पूर्ण मंदिराचे दर्शन घेतले आपण. त्याला बाहेर जाऊ आपण, गाडीकडे जाऊ. आपल्याला अक्कलकोटला निघायचं आहे. पटकन बाहेर निघून घेतो आणि अक्कलकोटच्या दिशेने निघूया. चला मग. सकाळी सकाळी वातावरण मंदिराचं काय बाहेर दिसतंय. मंदिराचा कळस हा, इकडे मंदिराचं प्रवेशद्वार. खूप सुंदर वातावरण दिसतं सकाळी सकाळी. चला आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला. सकाळी बाजारपेठ पूर्णपणे उघडली. तिथं एका मंदिर याचं दुकान प्रसाद घेऊन टाकू आणि निघूया गाडीकडे. गर्दी वाढत राहिली सकाळी सकाळी लोकांची. हे राजे शहाजी महाराज प्रवेशद्वार आहे. इथून आपण मंदिराकडे आतमध्ये एंट्री केली होती. प्रसाद घेऊ आणि मग निघून जाऊया गाडीकडे.
गाडीकडे जाऊ म्हणत म्हणत इकडे टाइमपास चालला आमचा मार्केटमध्ये. कोणाची खरेदी चालली तर कोण काय बघतंय तर कोण काय बघतंय. प्रत्येकजण खरेदी करतो काही ना काही, त्याच्यामुळं टाइमपास होत चालला हळूहळू. बघू जाऊ पटकन गाडीकडे. शिवा का मुंबईत सोडत नव्हतं आता पाईप पडतोय बरे ऑर्डर. चल 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 चल. गाडी पार्किंगमध्ये आपण आलो. गाडी शोधू आपलीकडं. पूर्ण गाड्यांची पार्किंग लागली इकडं. दिशाभूल झाली सर्वांना. इकडे ही सूर्य उगवला, सूर्य खरं पूर्व उगतो पण सर्वांनी पश्चिम दिशा वाटते. कारण का रात्रीचा प्रवास केल्यामुळं सर डोकं फिरून गेलं, म्हणजे चक्कर होऊन गेलं डोक्याला. त्यामुळं पूर्व पश्चिम काय कळत नाही. पण चला गाडीकडे जाऊ, गाडी शोधू आणि बसू गाडीमध्ये. गाडीजवळ आलो आता. गाडीत बसू आणि निघू इथून.